नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अंजू आता कलाच्या रूममध्ये गादी घेऊन जाते. तेव्हा इथे कलासुद्धा तिच्या मागे मागे आता उठून जात असते. तेव्हा अद्वैत तिच्याकडेच बघत असतो. कला त्याला काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाते. अद्वैत आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला ॲटिट्यूड देत होती, शेवटीला मी आणलेली गादी ही वापरणारच आहे ना. आणि तो बघण्यासाठी तिच्या मागे मागे रूमपर्यंत येतो. तेव्हा इथे कला आता ती गादी वापरत असते, कारण तिच्या पाठीचं दुखणं हे खूपच जास्त वाढत चाललेलं असतं आणि त्यामुळे अद्वैतने आणलेली गादीसुद्धा ती आता वापरायला तयार होते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि मनातल्या मनात खूपच जास्त खुश होतो. तेव्हा कलाचं लक्ष आता अद्वैतकडे येतं. ती बघते तर तो दारामधून तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा कला म्हणते, काय झालं, तू असं का बघतोयस माझ्याकडे? ही तू आणलेली गादी आहे ना, म्हणून मी वापरत नाही आहे, कळलं ना. माझी काही कारणं आहेत ही गादी वापरण्यामागे, कारण माझ्या पाठीचं दुखणं हे वाढत चाललं आहे आणि जर मी गादीचा वापर नाही केला तर मला बरं वाटणार नाही आहे. तुला काय करायचं आहे? मला किचनमध्ये दिवसभर उभं राहून स्वयंपाक करायचा असतो, घरातली कामं करायची असतात आणि मला नाही आवडत दुखणं आहे म्हणून आराम करायला. आबांनासुद्धा ते आवडत नाही, म्हणून मी ही गादी यूज करते, कळलं तुला. तेव्हा इथे अद्वैत आता काहीच बोलत नाही. इथे आता कला म्हणत असते की मला लवकरात लवकर बरं वाटायला हवं आहे आणि सगळी कामं अंजू आणि रजनी मॅडमवरती पडायला नकोत, म्हणून या गादीचा मी वापर करणार आहे, कळलं तुला. तेव्हा इथे अद्वैत तिला म्हणतो की यस. तेव्हा कलाला खूपच जास्त राग येतो आणि ती त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते आणि त्याला आगाऊ म्हणते. तेव्हा तो म्हणतो की अति आगाऊ आणि तो आपल्या रूममध्ये आता येतो. तेव्हा तो म्हणत असतो की नेहमी माझ्या तोंडावरती दरवाजा बंद करत असते, माझा इन्सल्ट करत असते. हे घर माझं आहे ना, मी तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करणार, मी तिची इन्सल्ट करणार. तेव्हा इथे अद्वैत आता स्वतःच्याच रूमचा दरवाजा सारखा उघडत असतो आणि बंद करत असतो आणि म्हणत असतो, मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, कळलं ना. मला तुझ्याशी बोलण्याची इच्छासुद्धा नाही आहे. असं आता अद्वैत स्वतःच आपल्या एकट्याजवळ बोलत असतो आणि दरवाजा धाडकन बंद करत असतो, उघडत असतो. तेव्हा इथे सरोजला जाग येते आणि ती म्हणते, कोण एवढ्या रात्री दरवाजा एवढ्या जोरात बंद करते. तेव्हा इथे सरोज आता बघण्यासाठी बाहेर येते तर अद्वैत पुन्हा दरवाजा बंद करायला जाणार. तेवढ्यातच सरोज म्हणते की अद्वैत काय करतोयस तू? हे एवढ्या जोरात का दरवाजा बंद करतोयस आणि उघडतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही आई, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, दरवाजा आहे ना माझा जॅम झाला आहे वाटतं, तो लागतच नाही आहे, म्हणून जरा बघत होतो, खराब झाला आहे का दरवाजा? तेव्हा सरोज म्हणते, असा कसा खराब होईल? आणि ती दरवाजा आता बंद करून दाखवते आणि म्हणते, हे काय एवढं तर सहज आहे, व्यवस्थित तर लागतोय दरवाजा. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हो का, माझ्याने तो लागत नव्हता. तेव्हा सरोज म्हणते, मला माहिती आहे, कळतं मला सगळं, त्या मुलीने तुझं डोकं फिरवले म्हणून तू चिडचिड करतोयस ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही आई, त्या मुलीला कुठे एवढं महत्त्व देतेस, ती एवढी महत्त्वाची नाही आहे, खरंच दरवाजा लागत नव्हता. तेव्हा सरोज म्हणते, बरं तू आता शांतपणे झोप आणि हा दरवाजा पुन्हा असा उघडझाप करू नकोस, आबांना जर आवाज गेला ना तर त्यांना त्रास होईल. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो आपल्या मनामध्ये, मी सुद्धा त्या मुलीप्रमाणे मूर्खासारखं काय वागतोय, तिच्या नादाला लागायला नको, माझ्या वागण्यामुळे माझ्या घरच्या लोकांना त्रास होतो हे कळायला हवं आहे मला, असं अद्वैत म्हणतो आणि सावकाश दरवाजा बंद करतो. तर इथे संगी आता काम करत बसलेली असते. तेवढ्यातच रोहिणी तिला कॉल करते. तेव्हा रोहिणीचा नंबर बघितल्यानंतर आता संगी खूप टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, हां आत्याबाई बोला ना, काही काम होतं का, सगळं काही ठीक आहे ना तिथे? तेव्हा रोहिणी म्हणत असते, हो हो तिथे सगळं काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्हाला माहिती आहे का तुमची नैना? तेव्हा संगी म्हणते, काय झालं नैनीला, ते ठीक तर आहे ना? तेव्हा इथे रोहिणी म्हणते, हो ती ठीक आहे, पण काल काय झालं, तिथे आहे ना साबणाचं पाणी सांडलं होतं, अंजू काम करत होती, त्या साबणाच्या पाण्यावरून आहे ना नैनाचा पाय घसरला आणि ती पडणारच होती ना. तेव्हा संगी म्हणते, पण ती ठीक आहे ना, तिला आणि बाळाला काही झालं तर नाही आहे ना, तुम्ही तिच्या डॉक्टरांना फोन करून तिची चौकशी करून घ्या हवं तर. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, नाही नाही ती एकदम ठीक आहे, तिचा पाय घसरला ना तेव्हा कला आली होती तिथे, कलाने तिला सावरलं, तिला पडू दिलं नाही, पण आता तिथे वाचवायला तिला कला होती, पुढच्या वेळेला कला असेलच असं नाही ना, म्हणून जरा नैनाची काळजी वाटते एवढंच, बाकी काही नाही, असं म्हणून ती लगेचच फोन ठेवून देते. तर इथे कला आता सकाळी एकदम बरी झालेली असते. ती पटापट सगळी कामं करत असते, उरकत असते. तेवढ्यातच तिथे रजनी येते. तेव्हा ती गुड मॉर्निंग विश केल्यानंतर कला एकदम फ्रेश तिला आता गुड मॉर्निंग विश करते. रजनी म्हणत असते, कला अगं तुला बरं नव्हतं ना, का उठलीस तू सकाळ सकाळ, मी आणि अंजूने सगळं केलं असतं की स्वयंपाकाचं. तेव्हा इथे अंजू म्हणत असते की मॅडम तुम्हाला आता कलाताई कशा दिसत आहेत, म्हणजे आज त्या कशा दिसत आहेत? तेव्हा रजनी म्हणते की सुंदर, ती नेहमी सुंदर दिसते. तेव्हा अंजू म्हणते, पण आज त्यांच्या पाठीचं दुखणं पळून गेले, कारण नवऱ्याने एवढं प्रेमाने गादी आणली होती ना, मग त्या गादीवरती झोपल्यानंतर कमरेचं दुखणं तर पळून जाणारच होतं, हो की नाही? तेव्हा इथे रजनीला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो की अंजू मला ओट्स दे ना.
तेव्हा अंजू त्याला ओढ देत असते आणि इथे अद्वैतचं लक्ष आता कुणाकडेच नसतं. रजनी म्हणत असते, अद्वैत तू तर खूपच जास्त छुपा रुस्तम निघालास रे. म्हणजे आनंदला काल तू म्हणत होतास की कलासाठी गादी आणू नकोस म्हणून, कारण तुला तुझ्या बायकोसाठी गादी आणायची होती ना. मला हे खूप जास्त आवडले. म्हणजे तू कलाची काळजी घेतोयस, तिची काळजी करतोयस, ही खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे ती थँक्यूसुद्धा म्हणते की तू कलासाठी गादी आणलीस. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काकू तुला निदान माझं कौतुक तरी आहे गं. मी जे काही करतोय ना त्याचं तू कौतुक करतेस आणि मला थँक्यूसुद्धा म्हणतेस. तर काही लोकांना आहे ना उपकाराची जाणीवच नसते. तेव्हा इथे कला म्हणत असते, काही लोकांना चूक केली ना तरीसुद्धा त्या चुकीची जाणीव नसते. काही लोक दुसऱ्यावरती उपकार म्हणूनच प्रत्येक गोष्ट करत असतात. तेव्हा इथे कलासुद्धा आता रागाने अद्वैतकडे बघत असते. अद्वैत म्हणतो, आता काय चूक केली आहे मी. तेव्हा कला म्हणते, बघितलंस तू काय चूक केली आहेस ना ही सुद्धा तुला माहिती नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला बरोबर माहिती असतं, पण मी आहे ना चूक जर झाली ना तर ती कशी सुधारता येईल ना याच्याकडे लक्ष देत असतो. चूक झाली आहे म्हणून गप्प बसायचं असं मला जमत नाही. तेव्हा इथे कला म्हणत असते की चूक तर तू केली आहेसच, मग त्याच्यासाठी सॉरी म्हणाला असतास ना तरीसुद्धा चाललं असतं. माझ्या रूमभर पाणी सांडलं होतं, माझी गादी हांतरून सगळं काही भिजलं आणि तरीसुद्धा तू मला एकदासुद्धा सॉरी म्हणालेला नाही आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो, का म्हणू मी तुला सॉरी, मी तुझ्यासाठी गादी आणली आहे ना. तेव्हा कला म्हणते, ती गादी तू माझ्यासाठी आणलेली नाही आहेस, कळलं ना. माझ्यावरती उपकार म्हणून ती गादी आणली आहेस तू माझ्यासाठी. जर तू एकदा तरी म्हणाला असतंस ना की ती गादी कला मी तुझ्यासाठी आणली आहे, तर मी तुला थँक्यूसुद्धा म्हणाले असते, कळलं ना तुला. तेव्हा त्यांचा वाद भांडण चालू असतं. तेवढ्यातच आबा बाहेर येतात, श्री काका येतात, सोहम येतो. सगळेजण त्यांचं भांडण बघत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तुला आहे ना माणूस जे करतो ना त्याची किंमतच नाही आहे तुला. तुला स्वतःचंच फक्त बोलायचं असतं. मी जे काही करतो ना ते तुला दिसत नाही, जे काही करतो ते चुकीचंच असं तुला भासवायचं असतं. पण त्याने जर तुला आनंद मिळत असेल तर ठीक आहे. तर आता मागे आबा, श्रीकाका आणि सोहम तिघंजण आलेले असतात. तेव्हा कला अद्वैतला खुणावत असते, मागे बघायला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो, काय झालं तुला आता, आता का खाणाखुणा करतेस. जे काही बोलायचं आहे ते तोंडाने बोल ना, मला काही कळत नाही आहे. तेव्हा कला आता अद्वैतला मागे बघायला सांगते आणि त्याला फिरवते. तेव्हा इथे अद्वैत आता गप्पच बसतो. आबा म्हणत असतात की तुमचं भांडण चालू आहे का. नवरा बायकोमध्ये भांडण होणं हे चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे आबा म्हणत असतात की भांडण संपलं असेल तर मग आता नाश्ता वगैरे झाला आहे का, कारण आमचं भांडणाने पोट भरणार नाही आहे. तेव्हा कला म्हणत असते की आबा सॉरी, या बसा ना, नाश्ता तयारच आहे. तर इकडे नैना आता छान तयार झालेली असते. तेव्हा राहुल येतो आणि म्हणतो, काय आज सण वगैरे आहे का. तेव्हा नैना म्हणते, का रे, आणि असेल तर मला नाही माहिती. राहुल म्हणतो, तू एवढी नटली आहेस ना म्हणून मी म्हणतोय. तेव्हा नैना म्हणत असते, नटली म्हणजे चांगलं राहायला नको का. ती कला सासूतपणाचा आव आणते, सगळ्यांची लाडकी बनते ना. मग मी सुद्धा आता तिला कंप्लीट करणार आहे, तिच्यापेक्षा मी बेस्ट बनणार आहे. तेव्हा राहुल इथे मनामध्ये म्हणत असतो की चला हिच्या मूर्खपणाचा आता आपण स्वतःसाठी फायदा करून घेऊया, म्हणजे आबा वैतागतील आणि स्वतःहून हिला घरातून बाहेर हकलून देतील. तेव्हा राहुल म्हणत असतो की नाही ना, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा सगळ्यांच्या नजरेत ती कलाच बेस्ट बनणार आहे, कारण ती सगळ्यांचं सगळं करत असते ना. तेव्हा नैना म्हणते, फक्त स्वयंपाक चांगला करता येतो म्हणून कुणीही सगळ्यात बेस्ट बनत नाही. माझ्याकडे टॅलेंट आहे, तिच्याकडे तो आहे का. तेव्हा राहुल म्हणत असतो, हे बघ, तुला आहे ना त्या कलाला बीट करण्यासाठी किंवा तिच्यापेक्षा परफेक्ट बनण्यासाठी असा ड्रेस वगैरे घालायची अजिबातच गरज नाही आहे. अगं ते करण्यापेक्षा आहे ना आबांना ज्या मुली जशा आहेत ना तशाच राहिलेल्या आवडतात, कारण त्या सगळ्यात बेस्ट असतात, एकदम खंबीर असतात. म्हणून तर आबांना सरोज काकीचं कौतुक वाटतं ना. तेव्हा इथे आता नैना विचारातच पडलेली असते. राहुल म्हणतो, तू जशी आहेस ना तशी राहा, तशीच तू आबांना आवडणार आहेस आणि मग आबा तुला या घरातल्या मोठ्या सुनेचा मानसुद्धा देतील असं अद्वैत म्हणतो. त्यानंतर इथे आता नैनाला राहुलचं म्हणणं पटलेलं असतं. तर इथे सगळेजण आता नाश्ता करायला बसलेले असतात. सगळेजण पोहे आनंदाने खात असतात. त्यानंतर इथे आता नैनासुद्धा खाली येते आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना ती विश करते. तेव्हा आता पुन्हा नैनाला त्याच अवस्थेमध्ये बघितल्यानंतर आता आबा खूपच जास्त चिडतात. ते कलाला जोरजोरात हाका मारत असतात. ते म्हणतात, कला लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा कला घाबरताना म्हणते, आबा मी लगेच येते. तेव्हा इथे आबा म्हणतात, कला मी तुला एक गोष्ट सांगितली होती काल धाकल्या सुनबाईला समजावून सांगायला. काल जे घडलं ते मी जास्त लक्ष दिलं नाही, पण आज जे घडलं ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. एवढं सगळं सांगूनसुद्धा तू तिला समजावून सांगितलेलं नाही आहेस का. तेव्हा इथे आबा आता चिडून आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा नैना म्हणत असते, कला काय हे, तू आजसुद्धा पोहे बनवलेस. अगं काहीतरी वेगळा नाश्ता करायचा ना. आता तू चांदेकर, कळलं नाही, हे चालणार नाही. तेव्हा कला म्हणते, ताई तू जे वागतेस ना ते चालणार नाही आहे.
तुला काय समजावून सांगितलं होतं ना, तरीसुद्धा तू असे कपडे का घालते ज्या कपड्यांकडे बघून घरातले लोक तुझ्याबरोबर कम्फर्टेबल बोलणार नाहीत, तुझ्याकडे बघताना त्यांना कम्फर्टेबल वाटणार नाही. या घरातले काही रूल आणि रेग्युलेशन्स आहेत ते आबांनी आखून ठेवले, ते आपल्याला पाळायला नको का? तेव्हा इथे नैना म्हणत असते, काय गं नुसते रूल्स रेग्युलेशन नियम 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 हे दिवसभर बोलून तुझं तोंड दुखत नाही का? आणि तुला जे नियम पाळायचे आहेत ना ते पाळ. मी चांदेकरांची सून आहे, दी चांदेकर, त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटसला शोभेल असंच मला राहायला हवं ना, आणि मी तशीच राहणार आहे. त्याच्यामुळे तुला ह्या जुन्या आणि ओल्ड फॅशनच्या साड्या गुंडाळून जर राहायचं असेल ना तर राहा. तू काकूबाई दिसणं, मला तसं दिसायचं नाही आहे, आणि आधीपासूनच मी स्टायलिश राहते, तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणते, ते सगळं आपल्यांकडे, ते खरेंकडे चालतं गं, पण हे चांदेकर आहेत ना, चांदेकरांचे काही नियम आहेत आणि आपल्याला ते पाळावेच लागतील ताई. त्याच्यामुळे तू उद्यापासून असे कपडे घालत जाऊ नको. तेव्हा नैना म्हणते, तू मला शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस, कळलं ना. मी तुझं ऐकणार नाही आहे. तू आपल्या घरीसुद्धा माझी धाकटी बहीणच होतीस आणि इथेसुद्धा तू माझी धाकटी बहीण असणार आहेस. त्याच्यामुळे मला शहाणपणा शिकवायला तर तू अजिबातच जाऊ नको. मी कोणाचं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा कला म्हणते, ताई तुला ऐकावं लागेल. नैना म्हणते, तू अति शहाणपणा करू नकोस. तेवढ्यातच इथे सरोज उभी राहते आणि म्हणते, काय चाललं तुमच्या दोघींचं? किती भांडताय तुम्ही? अगं तुम्ही दोघीजणी जेव्हापासून या घरामध्ये आलाय ना, तुम्ही मंडळी करून टाकले, कळलं का तुला? आणि हे बघा, तुम्ही दोघी आहे ना चांदेकरांच्या सुना बनण्याच्या लायकीच्या नाही आहात, कळलं तुम्हाला? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. कला अद्वैतला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सरोज म्हणते की आम्ही सुद्धा महत्त्वाच्या कामाला चाललो आहे. तेव्हा इथे कला म्हणते, हो मला माहिती आहे, पण थोडं महत्त्वाचं होतं. तेव्हा सरोज म्हणते की मला माहिती आहे तुझं नक्की काय चाललं आहे. हे बघ, तुझ्या ह्या वागण्याला ना आत्ताच थांबव, जरासा आवर घाल, कळलं ना तुला? माझ्या मुलाच्या मागे पुढे करायची सतत तुला गरज नाही आहे, आणि तुझी जे हे नखरे आहेत ना ते सुद्धा थांबव. त्याचा माझ्या मुलावरती काहीच उपयोगसुद्धा होणार नाही आहे. तेव्हा इथे कला म्हणत असते की सरोज मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला असं काही करायचं नाही आहे. आणि ती आता अद्वैतकडे बघायला लागते. तेव्हा अद्वैतसुद्धा कलाच्या नजरेला आपली नजर देत असतो.